नमस्कार मित्रांनो, मी सुदीप. तर आता तुमच्या पुढे व्हिडिओ घेऊन यायचं कारण म्हणजे आता काल टाकळीचं मैदान पार पडलं. तर आता अनेकांचं फोन आले की मैदानचं व्हिडिओ काय नसू का टाकलं नाही, काय म्हणजे मेजॉरिटी झालाय का, काय मैदान काय रास्त झाले का नाही. तर कसं होते, सगळ्यांचा एक समज आहे की जर का मेजॉरिटी झाली तर मी शक्यतो मैदान टाकाय बघत नाही, कुठलंच मैदान, मग कोणता पण गट असू दे, आदत असू दे, ब गट असू दे, जनरल असू दे किंवा कुठला पण गट असू दे, मी टाकत नाही व्हिडिओ काय जरी झालं तरी मेजॉरिटी झाल्यावर. पण कालचं मैदानचं व्हिडिओ न यायचं कारण म्हणजे आता येत्या 8 ते 15 दिवसात लग्न आलंय माझं स्वतःच. तर आता ही एक म्हणजे वैयक्तिक गोष्ट असती तरी पण आता शेवटी तुम्ही पण आपलं कुटुंब जायचा, तर तुमच्यासोबत सांगणं काय चुकीचं नाही. तर आता एक थोडे दिवस काय आपलं मैदानचं व्हिडिओ येणार नाहीत, कारण मोटरसायकलवरनं शूटिंग करणं थोडं रिस्की पण आहेच. आणि घरच्यांचा आग्रह असतो एक 8-15 दिवस तर थांब, असं एक घरातनं निरोप आल्यामुळे मला शेवटी नाईलाजानं थांबायला लागलं. शूटिंग करणं शक्य झालं नाही. इच्छा माप होती, गाड्या चांगल्या पळालत्या, तर टाकळीचं मैदान पण रास्त झालं. कमिटीने सगळं परफेक्ट नियोजन लावलेलं, जसं आपल्या मुलाखतीत बोलली कमिटी की अशा कुठल्याही गाडी लावू देत नाही, बॅटरी काय होऊ देत नाही. आता काही गाडीवान चोरून केले असतील तर त्यांना तिथल्या तिथे प्रसाद मिळालाय, नावं काय नकोत घ्यायला. पण आता कसं आहे, मैदान तर एक नंबर रास्त झालं, त्याबद्दल सगळ्यात महत्वाचं कमिटीचं आभार मानतो. आणि कमिटी जी पोरं झटली त्यांचं पण मनापासून आभार मानतो. म्हणजे काय पंच कमिटी आहे त्यांनी जसं बोललीत मुलाखतीत तसं त्यांनी करून दाखवलीत. पण आता लग्न कार्यामुळं थोडं रिस्क नको म्हणून एक 8-15 दिवस घरच्यांनी थांबा लावले, आणि घरच्यांचं आणि थोरामोठ्यांचं पण ऐकायला लागते. तर जी काय आता तुमची गैरसोय झाल्या, म्हणजे कालच्या मैदानाचा व्हिडिओ आला नाही, तुम्ही एका अपेक्षेनं बसलेला की बाबा लवकरात लवकर व्हिडिओ येईल, तर ती काही तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक 8-15 दिवस झाल्यावर परत नाही आपण एक नव्या जोमानं ह्यातनं उतरू व्हिडिओच्या ह्याच्यात. तर आपले चॅनल बघायला विसरू नका. आणि काय मैदानाचे अपडेट असतील तर आपण देत राहू. फक्त शूटिंगला तेवढे एक 8-15 दिवस आपली विश्रांती असणार आहे. आणि पहिला आता निकाल सांगतो टाकळीचा, म्हणजे काय काय झालं जनरलचं. तर आता बघा, टाकळीचा गटाचा निकाल सांगतो. त्यामध्ये अजिंक्य कोपर्डे यांचा लिंगनूर राजा आणि हरण्या ही गाडी होती, त्यामध्ये गाडीवान शानरोबे होतं, ही गाडी एक झाली. 2 नंबरला राजूदा पाटील यांचा ब्रेकफेल बैजा आणि विजयदा लेंडवे यांचा सराटी फाकड्या ही गाडी 2 झाली, त्यामध्ये गाडीवान होतं संजवान नव्हतं आगळगाव. 3 नंबर झाली महेश बोंद्रे सरकार यांचा बुलट छेब्या आणि तुकाराम शेळके यांचा वशान अक्षा, त्यामध्ये गाडीवान होतं नितीन महाराज. हे अशी 1-2-3चा निकाल होता. तर आता तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ काय आला नाही, आणि एक 8-15 दिवस कुठल्याही मैदानचा काय व्हिडिओ येणार नाही मग मोटरसायकलवरनं. तर त्याबद्दल खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. नितीन महाराज हे अशी 1-2-3चा निकाल होता. तर आता तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ काय आला नाही, आणि एक 8-15 दिवस कुठल्याही मैदानचा काय व्हिडिओ येणार नाही मग मोटरसायकलवरनं. तर त्याबद्दल खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि लवकरच भेटू एक थोड्या दिवसांनी, म्हणजे आपलं लग्नाचं एक थोडे दिवस झाले की आपण भेटू. तुमचा आशीर्वाद आहेतच माझ्या पाठीशी, आणि तसंच राहू द्या. आणि आपल्या चॅनलवर पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.